ज्येष्ठ नागरिक आता नवीन कायदा बघा. ज्येष्ठांचा सांभाळ फक्त मुलांचीच नव्हे तर या व्यक्तींचीही जबाबदारी आहे. काय आहे हा नवीन कायदा आपण पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट किंवा इन्शुरन्सबद्दलचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. मित्रांनो, राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 137.9 लाख एवढी आहे. मात्र पुढील 10 वर्षात देशातील ज्येष्ठांची संख्या 193.8 लाख एवढी होणार आहे. ही वाढ जवळपास 41.2% घरात असेल. मित्रांनो, विसरू नको रे आईबापाला, त्यांनी झिजवली काया या गाण्याद्वारे मायबापांची महती सांगितली आहे. पण आज अनेक घरातील वृद्ध नागरिक म्हणजे सिनियर सिटीजन एक अडगळ ठरवले जातात. काही घरातून तर त्यांना कायमचाच बाहेरचा रस्ता दाखवला जातो. तर ज्या मायबापांनी आपल्याला जन्म दिला आहे यांना वृद्धापकाळी आपली किती गरज असते हेच समजून न घेता त्यांना कठोर वागणूक देणाऱ्यांसाठी न्यायव्यवस्थेनेही प्रभावी कायदे केले आहेत. मित्रांनो, या कायद्याद्वारे देशातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे सिनियर सिटीजनना अभय देण्यात आला आहे. फक्त नागरिकांनी कायदे समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. तर पाहूयात हा कायदा कोणता आहे, या कायद्याचा तुम्ही कसा वापर करू शकता किंवा कसा गैरवापरही करू शकत नाही याची सर्व इन्फॉर्मेशन आपण पाहूयात. मित्रांनो, वृद्धापकाळात स्त्री पुरुषांना शारीरिक, मानसिक, आर्थिक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा अवस्थेत वृद्ध मातापित्यांची काळजी घेणे मुलामुलींचे कर्तव्यच नाही तर कायद्याने ते बंधनकारक आहे. मित्रांनो, वृद्धांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2007 वारित केला आहे. मित्रांनो, ज्या घरात वृद्ध आईवडिलांची योग्य रीतीने देखभाल होत नाही त्याच घरात ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 नुसार एक अथवा अधिक व्यक्तींविरोधात मागता येतो. मित्रांनो, मुले नातेवाईक वृद्धांचा सांभाळ करण्यात जर हयगय करत असतील तर त्यांच्या विरुद्ध ज्येष्ठांना यंत्रणेकडे तक्रार करता येते. यावर तोडगा न निघाल्यास न्यायाधिकरण देखभाल रकमेव्यतिरिक्त 5 ते 18% व्याज आकारू शकते. प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी न्यायाधिकरण आहे. अशा प्रकरणी मुलांना नोटीस दिल्यापासून 90 दिवसांच्या आत अर्ज निकाली काढला जातो. कायद्यांतर्गत कारावास आणि दंडाचीही तरतूद आहे. परंतु मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांनाही या कायद्याचा गैरवापर करता येणार नाही. त्यांनाही काही अटी आहेत, तुम्ही मगच हा कायदा वापरू शकता. तर या अटी कोणत्या आहेत त्याचाही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही आधी पाहू शकता, तरच तुम्ही ही कारवाई मुलांविरुद्ध करू शकता. मित्रांनो, सांभाळ न केल्यास काय शिक्षा होऊ शकते, परंतु सांभाळ न केल्यास काय शिक्षा होऊ शकते हे जर पाहायचं असेल तर तुम्ही नक्की आधी मी जो पोस्ट केला आहे व्हिडिओ ती पहा, कारण त्यामध्ये काही अटी आहेत. त्या अटीच्या अधीन असाल तुम्ही तरच तुम्ही हा कायदा मुलांविरुद्ध वापरू शकता. दुरुस्ती विधेयक मंजूर झालेल्या कायद्यानुसार जी मुले आपल्या पालकांना सोडून देतात, विधेयकाने परिभाषित केल्याप्रमाणे त्यांना 3 ते 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. मित्रांनो, यानंतर पाहूयात वृद्ध पाल्य आणि समस्या यांची परिभाषा काय आहे, म्हणजे वृद्ध पाल्य आणि यांची समस्यांची परिभाषा काय आहे. तर भारत सरकारने जानेवारी 1999 मध्ये वृद्ध व्यक्तींचे राष्ट्रीय धोरण स्वीकारले. या धोरणानुसार वृद्ध म्हणजे 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना भावनिक आधाराची गरज असते. म्हणजेच त्यांना सहानुभूती, काळजी, प्रेम, विश्वास तसेच आदर, चिंता आणि त्याचं म्हणणं ऐकणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मित्रांनो, यानंतर आपण पाहूयात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
वृद्ध नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त त्यांच्या मुलांचीच नाही तर दुसऱ्या काही व्यक्तींची असू शकते. तर या व्यक्ती कोणत्या असणार आहेत मित्रांनो? तसेच 2019च्या सुधारणा विधेयकानुसार मुलांच्या व्याख्येचाही विस्तार करण्यात आला होता. यात जैविक, दत्तक मुले, मुली, सावत्र मुले, सून, नातू, नातवंडे आणि अल्पवयीन मुलांच्या कायदेशीर पालक यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पालकाच्या व्याख्येतही आता जैविक आणि दत्तक पिता आणि आई, आजी, आजोबा, सासरे आणि सासू सासरे यांचाही समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्हाला या मुद्द्यावरून समजलंच असेल की वृद्ध नागरिकांची सांभाळण्याची जबाबदारी ही फक्त मुलांचीच नव्हे तर त्यांच्या नातवंडांची, सुनेची, तसेच त्यांच्या दत्तक पुत्र किंवा त्यांची जर दत्तक मुलगी असेल तरीही त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या वृद्ध नागरिकांना सांभाळण्याची. म्हणजेच आपल्या वृद्ध आईवडिलांना, आपल्या वृद्ध आजी आजोबांना, आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मुलांनी त्यांचा सांभाळ करू नये. मुलांनी सांभाळ करावाच, परंतु जर वरील कायद्याचा ज्येष्ठ नागरिकांनी तुमच्या विरुद्ध उपयोग केला किंवा तुमच्या विरुद्ध त्याचा वापर केला तर तुमच्या सर्वांवर हा कायदा लागू होतो. कारण तुमच्या सर्वांचीच जबाबदारी आहे की आपल्या घरातील वृद्ध नागरिकांना सांभाळण्याची. फक्त मुलांनीच नाही तर या सर्व व्यक्तींनी आपल्या वृद्ध नागरिकांना सांभाळावे. नसेल तर वृद्ध नागरिक या कायद्याचा तुमच्या सर्वांविरुद्ध वापर करू शकतात. परंतु त्यांच्याकडेही काही अटी असणे गरजेचे आहे. त्यांनीही काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. आणि त्या अटींची पूर्तता काय असणार आहे किंवा काही वृद्ध नागरिक आपली जमीन स्वतःची किंवा आपले सर्व आधी मुलांच्या नावावर करतात किंवा नातू, नातवंडे, मुलगी असेल यांच्या नावावरती करतात आणि पुन्हा तीच मुले त्यांना सांभाळत नाहीत. त्यावेळी त्यांना पस्तावायची गरज येते. अशा वेळीही एक कायदा आहे आणि त्या कायद्याचा वापर ज्येष्ठ नागरिक करू शकतात. परंतु त्यासाठी तुम्ही नावावर जमीन करताना एक अट ठेवणे गरजेचे आहे. आणि ही अट कोणती असणार आहे याचाही त्या व्हिडिओमध्ये समावेश केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी देणार आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ज्येष्ठ नागरिक बद्दलचे सर्व कायदे असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांचे गुंतवणुकीसाठीच्या योजना असतील, सर्व योजनांचे सेपरेट व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केले आहेत. तेही तुम्ही जाऊन पाहू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओ समवेत.